आलीस ना लाईनीवर? कळली ना तुझी लायकी? ही लायकी आहे तुझी, लक्षात ठेवायचं. यापुढे जर साडी नेसून मला घरात मिरवताना दिसलीस ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल. हा, अप्पी, ती साडी घेऊन चल, रस्त्यावरच्या भिकाणीला देऊया. मम्मा पण अजून हिला शिक्षाच झाली नाहीये ना. ही शिक्षा कुठे आहे? हिला ना शिक्षा एकच, खूप नाजूक नाजूक अशी छोटीशी गोड गोड इथे तिथे बागडत असते ना सारखी. आजपासून रोज रात्री सगळे झोपल्यावर किंवा उठायच्या आधी पूजेची सगळी भांडी घासून काढायची, तू एकटीने, आणि हे कोणालाही न कळता. समजलं? अहो ती भांडी तर एवढी जड आहेत की मला उचलायला पण नाही होणार. ती भांडी मी घासायची आहेत. घासावीच लागतील. नाहीतर मी असं करते, तू घासणार नसशील ना तर आमच्या आजीकडनं तुझ्या आजीचा नंबर घेते, हा, आणि तिला फोन करून कळवते की चिंगीनी इकडे चेन चोरी केली. चालेल? अहो नको नको मॅडम, तसं नका करू प्लीज. आजीला काही सांगू नका प्लीज. हो ना, मग चुपचाप कुणाच्याही नकळत पूजेची भांडी घास. आणि हे मी परत सांगते, या शिक्षेबद्दल आजी, समर किंवा स्वानंदी या कोणालाही कळता कामा नये. आणि जर का कळलं किंवा तू सांगितलंस तर हॅलो, कोण चिंगीची आजी का? चालेल? नको. आणि हो, आपण नोकर आहोत, मालक नाही. त्यामुळे साडी नेसून मिरवायचं नाही, हे तुझ्या लक्षात राहिलं पाहिजे ना. त्याच्यासाठी मी एक मिनिट. हे सगळं मी सहन करते अंशुमन साहेब. तुम्ही असलात ना की मी काय पण सहन करेन साहेब, पण तुम्ही माझ्या सोबत राहा. काय शिथापीनं ह्या मुलीने तुमचा सगळ्यांचा विश्वास संपादन केला. बरोबर असं करता करता तिने तुमच्या लॉकरकडे लक्ष ठेवलं आणि बरोबर संधी मिळताच हिने हात मारला. आता संधी वगैरे काही नाही, आता ह्या मुलीला या घरातून बाहेर काढावंच लागेल. बाबा, नंदू, अगं तू कुठे निघालीस? मी ऑफिसला. तुम्ही कुठे चाललायत? आज उशिरा जायचं का तुला? माझं काही नाही ग, मी समररावांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, पण त्यांना कामामधून वेळ नाही मिळाला, येता नाही आलं. हा, ते घरी आले होते. काय ग, घरी सगळं ठीक आहे ना? नाही ऍक्च्युली. काय झालं? अहो, आमच्याकडे ना बाबा एक म्हणजे वयाने अशी लहानच आहे, ती मुलगी सध्या स्टाफ मध्ये आली आहे.
लाघवी आहे हो पोर, म्हणजे छान आहे, अशी प्रामाणिकपणे काम करते. म्हणूनच आज जे काही घरी झालंय त्याच्यामुळे जरा डिस्टर्ब झाले आम्ही. का काय झालं? अहो तिच्या गळ्यामध्ये राजवाड्यांची चेन सापडली. हे बघा, म्हणजे हिने चोरली आहे असा एक आरोप आलाय त्याच्यावर. आणि नेमकं हे सगळं प्रकरण त्या काकूंनीच पकडलंय आता. मग काय घरामध्ये सगळी बोंबोबोंब झाली असेल ना? बापरे, विचारू नका. काकूंनी तर पाण उतारा केलाय तिचा. अहो ही चिंगी, ही छोटी मुलगी, ही आधी तर म्हणत होती की तिने चोरी केली नाहीये, पण नंतर काय झालं काय कळे ना, तिने कबूलच करून टाकलं. मला तर काही कळतच नाहीये. म्हणजे खरं सांगू का बाबा, मला ना हे खरंच वाटत नाहीये की तिने चोरी केली आहे. म्हणजे तिच्यावर ना कसला तरी दबाव आहे असं वाटतंय. बरं, काकूंचा आपल्या आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता या सगळ्या प्रकरणात त्यांचा हात नसेल असंही म्हणू शकत नाही. तुला खरं सांगू का नंदू, ही चेन बाबा, ना एक मिनिट आहे, एकच मिनिट. हॅलो, हे नाही, मी वाटेत आहे, 15 मिनिटात पोहोचते. आले आले. बरं बाबा, या सगळ्या प्रकरणात ना खूप उशीर झालाय, त्यामुळे मला निघावं लागणार आहे आता, ऑफिसला पोहोचायचं. हो चालेल, आपण नंतर बोलूया. हो नीट जा. हा हो, तुम्ही नीट पोहोचा घरी. हो. रिक्षा ना. आई म्हणजे बरं होईल ना, आपला अंशू सेटल होईल हो. आणि मुलगी मुख्य म्हणजे खूप सुंदर आहे दिसायला, हो ना. आणि शिकलेली आहे, चांगली शांत आहे, म्हणजे आपल्या फॅमिली स्टेटसला शोभेल असं आहे खानदान. आई काय झालं, तुम्ही काही बोलत का नाही आहात? नाही, विचार करत होते. म्हणजे वय झालंय लग्नाचं अंशूचं, संसारात पडल्यानंतर जरा अक्कल तरी येईल थोडीशी त्याला, आणि जबाबदारीची जाणीव सुद्धा होईल, म्हणजे अशी आशा करता येईल आपल्याला. हो की नाही? मलाही ना असंच वाटतं तुमच्यासारखं, की लग्नासारख्या गोष्टी ज्या असतात ना त्या प्रॉपर वेळेत झाल्या ना की बरं असतं. हो की नाही अप्पी? एकदा बायको आली ना त्याची, की हा त्याचा जो वांडपणा आहे ना तो कम्प्लीट कमी होईल, एकदम बदलून जाईल तो. मग मी तयारीला लागू का?